जो जाणारा तो जाईल म्हणे, आज जे बसून आहे कीर्तनात ते माझी मुलं आहे म्हणे. अरे गाडगे बाबा होते ते. गाडगे बाबा फाटक्या कपड्याने राहिले. गाडगे बाबा कधी मंदिरात गेले नाही, पण मंदिराची जागा स्वच्छ केली. एक कदम स्वच्छता की हो, हे गाडगे बाबांचा विचार होता. अरे गाडगे बाबा, अरे हे गाडगे बाबा म्हणजे एक महिंद्राचं मॉडेल असल्यावानी होतं, आणि संत तुकडोजी महाराज म्हणजे एक हिरो होंडाचं मॉडेल असल्यावानी होतं. या दोनही संतांनी पूर्ण, संत गाडगे बाबांनी पूर्ण गाव स्वच्छ केलं, आणि जे वाहाडलं ते जेवलं, समोरचा प्रवास टाकला. हे गाडगे बाबांनी काम केलं. आणि माणसाचा मेंदू स्वच्छ करण्याचं काम राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी केलं, म्हणजे ग्रामगीतेच्या माध्यमातून. अरे ही ग्रामगीता म्हणजे आखरचा प्रसाद आहे तुम्हा आम्हाला. ग्रामगीता राष्ट्रसंतांची, जे राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहिली, 41 अध्याय लिहिले, ते तुम्हा आम्हासाठी प्रसाद म्हणून लिहून ठेवले आहे. हे तुकाराम महाराज म्हणतात की याल तरी यावे लागे अवघे माझ्या मागे मागे. म्हणजे जगद्गुरु तुकाराम म्हणतात की अवघे माझ्या मागे मागे या. मी तुम्हाला पोटभर जेवणच नाही तर विचार सुद्धा देणार आहे. कोणता? चांगला विचार देणार आहे. तुम्हाला पोटभर जेवणच नाही तर मग जाताना कसं जायचं आहे, तर हळूहळू चला. म्हणजे हळूहळू जायचं आहे आपल्याला. कोणाचा विचार, चांगला विचार पाहून जायचा आहे. हळूहळू चला, कुणी कुणाची न बोला. अरे तुकडोजी महाराज एका लहर की बरखेमध्ये सांगतात की मंगल स्वरूप तो आप हो, हम तो तुम्हारे दास है, तुम्हारी कृपा मंगल करे, ऐसा रहे अभ्यास है, यही चाहते मंगल करे, नित ख्याल हमको दीजिए, हे सद्गुरु हम बालको पर नैन बरखा कीजिए. आपण सुद्धा परिवर्तनाच्या विचाराने लागलो पाहिजे. परिवर्तनाचे 2 प्रकार असतात. एक असते आंतरिक परिवर्तन आणि एक असते बाह्यांगिक परिवर्तन. बाह्यांगिक परिवर्तन म्हणजे, आंतरिक परिवर्तन म्हणजे पहिलेचे लोक धोतर घालायचे, धोतरवरून लोक पजाम्यावर आले, पजाम्यावरून लोक पॅन्टवर आले, पॅन्टहून लोक जीन्स पॅन्टवर आले, जीन्स पॅन्टहून लोक बरमोड्यावर आले. म्हणजे हळूहळू लोक मोकळेच होतात. याच्यात काही परिवर्तन झालं का? नाही. आपल्या कोणत्या हिंगणघाटामध्ये, कोणत्या सिटीमध्ये जर लग्न असेल ना, तिथे जर बफेचं जेवण असेल, तर ह्या जर बफेच्या जेवणामध्ये जर कोणा ताट घेतला तो उभ्याने जेवण करताय, तर त्याला लोक स्टँडर्ड समजते, सिटीतला होई म्हणते हो. पण तोच जर माणूस जे ताट घेऊन खाली बसून जेवण करत असत, तर त्याला लोक खेड्यातला समजते, गरिबीतला आहे म्हणजे, खेड्यातला आहे म्हणजे, गावठी आहे म्हणजे, याने काही समजत नाही म्हणते. पण मी म्हणतो का जो उभ्याने जेवण करताय म्हणजे तो स्टँडर्ड नाही, तो खाली बसून जेवण करताय म्हणजे तो गावठी नाही. जो उभ्याने जेवण करताय त्याला काही मर्यादेचा फरक असू शकते. खाली बसायला त्याची झोपते म्हणून तो उभ्याने जेवण करते, म्हणून परिवर्तन होत नाही. जसं भंडाऱ्यामध्ये कोरंबादेवी नावाचं गाव आहे, तिथं माझे कीर्तन झालं. कीर्तन चालू झालं, पूर्ण लोक बसून होते, पूर्ण लोक बसून. त्या सरशा मनात, पब्लिकच्या मनात एकच पोरग उभं होतं. त्याने मी चालू कीर्तनात म्हणत जाऊ, बापू खाली बसून झालं. ते हालही नाही, डुलही नाही, काहीच नाही. बापू खाली बसून झालं. 2 तास 2.5 तास कीर्तन झालं, खाली बसेच नाही, एवढं मगरूळ होतं ते. आणि कीर्तन खतम होता होता ते माझ्याजवळ आलं. महाराज म्हणे तुम्ही मंगांपासून म्हणून राहिले म्हणे खाली बसून जा, खाली बसून जा. तुम्हाला माहित आहे का म्हणे, माहिती दुखते कुठं न सुटते कुठं. मी म्हणलं झालं काय? महाराज म्हणे कालच माया मुर्यादीचं ऑपरेशन झालं, मी खाली फक्त गरम पाण्यामध्ये घरी बसतो म्हणे, त्याच्याशिवाय खाली बसत नाही म्हणे. काही काही ऑपरेट लोक राहते, मी कुणाच्या बापाले देतो, कापून टाकीन, फाडून टाकेन, भूतभर पेटेने तमाशा उभा करून टाकते, भूतच बरं. अच्छा काही काही मी क्लिअर बोलतो कोणासोबत,
गावात असो, मी पहिले सांगितलं का कीर्तन करत नाही, पण मी बोललेला तुम्हाला राग येऊ देऊ नका. मग तुम्हाला झोंबली तर मग मी का करू? गाव बाहेरगावची माई फी किती आहे माहिती आहे का? 15,000च्या वरून घेतो मी. हो, काहून ते संच लोकच माझ्याकडून 2-2 हजार घेते. तुमच्याकडून किती घेईन? 1 रुपया. मी पहिलेच म्हणलं का मंडळी ऐकायला राहत नाही. आपल्याकडे 15 जण राहायचे मंडळात, 15 जण म्हणून 1 किडा राहायचे, तो दारू पिऊन येते. 3 ग्रॅमची अंगठी घालते पोटामध्ये. यांना वाढा, त्यांना वाढा, त्यांना भाजी द्या, त्यांना भाजी द्या. 3 ग्रॅमची अंगठी लोकांनी दाखवण्यासाठी बोट दाखवू दारू पिऊन राहिली. हॉटेलात जाते, 3 ग्रॅमची अंगठी त्याच्या टेबलवर आपटते. चहा नाश्ता. तो हॉटेलवाला सांगते अंगठी आपटू नको, तुझ्या टेबलवर अंगठी आपटत आहे, तो 25,000चा टेबल आहे, काच टेबलवरचा, आणि तुझी अंगठी आहे 15,000ची. तो काच जर फुटला तर तुझी 3 ग्रॅमची अंगठी 2 ग्रॅम पुन्हा डबल तुले घरून टाका लागल. पण दारूवाले कुठं ऐकते? ह्या महाकाल्याचा सत्यानाश जर करायला कोणाला जर लावायचा असेल तर दारूवाल्याला विचारा. त्याला माहित आहे कसा सत्यानाश करायचा म्हणून, त्याला माहित राहते. नाही तर कोणी विषयाकडे जात नाही मी, कारण त्याची गरज आहे. त्याने आजच्या दिवसापुरतं तरी चांगलं राहिले पाहिजे. नाही तर कोणी कोणाची मोराची वाट बंदा गाव पाहिजे हो, बंदा गाव मोराची वाट पाहिजे. असा माणूस राहते. पण कोणता असा माणूस राहते का तो जर मेला ना तर बंदा गाव त्याच्यासाठी हुडहुड लढते हो, बंदा गाव लढते. काही असे अकडेल माणसं राहते, काही असे राहते का बंदा गाव त्याच्या मोराची वाट पाहते. काहून तर त्याने जन्मभर वेगळे काम करते. याच्या काड्या भरून, त्याच्या काड्या भरून, त्याच्या गोष्टी सांगत, त्याच्या चुगल्या सांगत, हे काम त्याचे राहते. म्हणून त्याच्या मोराची वाट बंदा गाव पाहते. आणि एक वेळ कुठं खाटल्यावर गेलं का घरचे लोक त्याने आखरची इच्छा विचारते. बाबाजी खाता सोजी? कुठं हालतही नाही, डुलतही नाही, फक्त इशाऱ्याने सांगते बाबाजी खाता का सोजी? कुठं म्हणते बाबाजी खाता का तूप? कुठं म्हणते बाबाजी खाता का पूर्णाची गुई? कुठं म्हणते घरचे लोक त्याच्या पायी पूर्ण काविजून जाते का मरते का म्हणते. मग बाजी खाता का सोजी? बाजी खाता का बासुंदी? मग नातू जाते बाबाजीकडं. नातू म्हणते मग बाबाजी घेता नाही ती? गुड म्हणते म्हणजे त्याने देशी म्हणलं का पॉवरफुल ते, देशी म्हणलं का गुडवर लावते, जमीतलं वस्त्र हाती घेते. कोणाच्या बापाले का समजतो? तुम्हीच पेता का दारू? तुमच्यापेक्षा मी पेतो. हरिनाम का नशा पिते हम. अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनातून सांगते, तुकडोजी महाराज भजनातून दारूचा विषय काढला त्याने की वाईट भावना. अरे व्यसन दूर करा, व्यसनासाठी तुकडोजी महाराज लिहून ठेवतात. अरे गाडगे बाबा होते, गाडगे बाबा म्हणे बाप जर घरी दारू पिऊन असं येत असेल ना तर त्याचं पूर्ण कपडे पूर्ण धोत्र पिवळं येतपर्यंत झोडपा मिळेल त्याने. हे गाडगे बाबा सांगत होते. आजकाल तर बाप पेला त्याला सांगा मावशी तुझे पोरग लय दारू पिते, तेच उलटी म्हणते बाबा माझेच पोरग पिते, पुऱ्या गावचेच तो पिते. ही जी मानसिकता आहे ही मानसिकता बदलली पाहिजे. त्यासाठी तुकडोजी महाराज भजन देतात, त्यासाठी कीर्तन करतात, त्यासाठी लहरकी बरका लिहितात, त्यासाठी ग्रामगीता लिहून ठेवलेली आहे. त्यासाठी भजनातून तुकडोजी महाराज सांगतात. अरे एका ठिकाणी तरुण मुलं गाणं म्हणत होते. तुकडोजी महाराज त्या ठिकाणी थांबले होते. तुकडोजी महाराज विचार करत होते की हा देश कुठे चालला आहे, काय घडत आहे देशामध्ये. आणि तो गाणं म्हणत होता तो तरुण की तेरी प्यारी प्यारी सूरत पर किसी की नजर ना लगे. तुकडोजी महाराजांनी विचार केला, अरे ह्या देशाचं कसं होईल, ह्या समाजाचं कसं होईल, ह्या तरुणांचं कसं होईल. समोर बिकट परिस्थिती आहे, ग्रामगीतेमध्ये लिहून ठेवलं आहे.
तुकडोजी महाराज म्हणतात की काय गाणं यायचं की तेरी प्यारी सूरत पर किसी की नजर ना लगे. तेव्हा तुकडोजी महाराजांनी बुक हाती घेतलं, पेन हाती घेतला आणि ते भजन लिहिलं कि मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. अरे दोस्तों भारत के इस आजादी पर परदेसी नजर ना लगे. अरे दोस्तों अरे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. अरे दोस्तों भारत की इस आजादी पर परदेसी नजर ना लगे. अरे दोस्तों मुश्किल से पाया है स्वराज, प्रिय बापू का है सिरताज, प्रिय बापू का है सिरताज. हे विरोधी कुर्बानी कर झुक के दीन बनाए आज मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. अरे दोस्तों अरे दोस्तों अरे दोस्तों दरिद्र भारत का है धन, विशाल भारत का है मन, विशाल भारत का है मन. तुझे नल गवाना कवच मान करे मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. अरे दोस्तों अरे दोस्तों अरे दोस्तों बोलो भारत माता की. कारण हा विचार समोर नेण्यासाठी संत येत असतात. अरे संत संत कशासाठी येत असतात हे सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये आहे. 41 अध्याय आहे. प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक विषयाचं लिहून आहे. दारूमुळे कोणता सत्यानाश होते, दारूमुळे कोणता सत्यानाश होते. अरे मुस्लिम धर्माचं कुराण आहे, कुराण मुस्लिम धर्माचं कुराण आहे. ह्या कुराण मध्ये मोहम्मद पैगंबरजी एक ओवी लिहून ठेवते कि शराब की एक बूंद पर अगर शरीर पर गिर जाए तो उतना शरीर का हिस्सा काट डालो, उतनी शराब बुरी है. हे लिहिलं आहे कुराण मध्ये. कुराण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सांगतात. अरे तथागत भगवान बुद्ध सुद्धा सांगतात. भगवान बुद्धांनी 2500 वर्ष सगळं लिहून ठेवलं आहे. बुद्धांचं चरित्र आहे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 40व्या वर्षी 45,000 पुस्तकं वाचले. म्हणून ते संविधान आपल्याला घडवून. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश चालवण्यासाठी संविधान लिहून ठेवलं, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश चालवण्यासाठी संविधान लिहून ठेवलं, तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता ही मानवी जीवनाचं एक संविधान आहे. हा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून मांडत असतात. कारण संत